कॉलीफ्लॉवर चीज, आहा, नुसतं नाव ऐकूनच किती छान वाटतं नाही का? असं एकदम कम्फर्टिंग. पण गंमत अशी आहे की हे बनवणं कधीकधी एक मोठं आव्हानच ठरतं. पण काळजी नसावी, कारण आज आपण तेच आव्हान स्वीकारणार आहोत. ती परफेक्ट क्रीमी डिश नक्की कशी बनवायची याचं सगळं रहस्य आज उलगडणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. हा प्रश्न खरं तर जवळजवळ प्रत्येक किचनमध्ये कधी ना कधी विचारला जातोच. कधी सॉस एकदम पाण्यासारखा पातळ होतो, तर कधी त्याला काही चवच नसते. पण आता या सगळ्या काय चुकलं वाल्या प्रश्नांना आपण देणार आहोत पूर्णविराम आणि प्रत्येक वेळी परफेक्ट डिश बनवण्याचं तंत्र शिकून घेणार आहोत. जरा डोळ्यासमोर आणा. एक क्रीमी सोनेरी रंगाची गरमागरम कॉलीफ्लॉवर चीज, ज्यात चमचा घालताच वाफा निघतायत. पण अनेकदा प्रत्यक्षात काय मिळतं? तर एक पांचट, बेचव आणि गुठळ्यांनी भरलेलं काहीतरी. पण आता ही चित्र बदलायची वेळ आली आहे. आज आपण या रियालिटीला एक्सपेक्टेशनपेक्षाही जास्त भारी बनवणार आहोत. चला तर मग थेट मुळावरच काम करूया. या डिशमधला सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे तो पाणचटपणा. एकदा का यावर आपण मात केली ना, की समजा अर्धी लढाई जिंकलीच. तर या सगळ्या गडबडीचा मुख्य गुन्हेगार आहे पाणी. होतं काय की जेव्हा आपण कॉलीफ्लॉवरला उकडतो तेव्हा ते एखाद्या स्पंजसारखं पाणी शोषून घेतं आणि मग हेच जास्तीचं पाणी हळूच आपल्या सॉसमध्ये मिसळतं आणि सगळा खेळ बिघडवून टाकतं. मग यावर उपाय काय? अगदी सोप्पा आहे. सगळ्यात आधी कॉलीफ्लॉवरचे एकसारखे तुरे कापून घ्यायचे. त्यांना उकडण्याच्या भानगडीत पडायचंच नाही, फक्त वाफून घ्यायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यातला पाण्याचा शेवटचा थेंबही पूर्णपणे काढून टाकायचा. आहे की नाही सोपं? आणि हा आकडा तर अगदी लक्षातच ठेवा. 8 हा आपला मॅजिक नंबर आहे. बरोबर 8 मिनिटं वाफवणं म्हणजे परफेक्ट टेक्स्चरची गॅरंटी. यामुळे तुरे छान मऊ तर होतात, पण त्यांचा आकार टिकून राहतो, म्हणजे त्यांचा लगदाजबाद होत नाही. बरं, कॉलीफ्लॉवरचं काम तर झालं. आता वळूया या डिशच्या आत्म्याकडे, म्हणजेच आपल्या चीज सॉसकडे. गुठाळ्यांची आणि बेचवपणाची चिंता आता सोडून द्या, कारण आता आपण असा सॉस बनवणार आहोत जो अगदी रेशमासारखा मुलायम आणि चविष्ट असेल. तर परफेक्ट चीज सॉस बनवण्याचं पहिलं रहस्य आहे बेशामेल नीट समजून घेणं. हे एक क्लासिक फ्रेंच व्हाईट सॉस आहे, जे बटर, मैदा आणि दुधापासून बनतं. घाबरू नका, हे नाव जरी फॅन्सी असलं तरी हाच आपल्या चविष्ट सॉसचा मजबूत पाया आहे. सॉस बनवणं म्हणजे काही रॉकेट सायन्स नाहीये. फक्त या 4 सोप्या पायऱ्या लक्षात ठेवा. आधी बटर आणि मैद्याचा रू तयार करा. हा सॉसला घट्टपणा देतो. मग दूध वेगळं गरम करून घ्या आणि ते हळूहळू, अगदी हळूहळू रूमध्ये मिसळा. गरम दूध वापरल्याने गुठळ्या होत नाहीत, ही ट्रिक आहे. आणि शेवटी मोहरी, जायफळ आणि मिरपूड घालून त्याला एक भन्नाट चव द्यायची. आणि ही आहे सगळ्यात महत्त्वाची टिप, जी तुमचा सॉस नेहमीच परफेक्ट बनवेल. चीज घालण्याआधी पॅन नेहमी गॅसवरून बाजूला घ्या, नेहमी. यामुळे होतं काय की चीज जळत नाही, तेल सोडत नाही आणि आपला सॉस एकदम सिल्की आणि गुळगुळीत होतो. आणि हो, चीजच्या बाबतीत ना अजिबात तडजोड करायची नाही. तीव्र चवीचं चांगलं जुनं चेडर चीज वापरा. आणि बाजारात मिळणारं तयार किसलेलं चीज शक्यतो टाळाच, कारण त्यावर एक कोटिंग असतं ज्यामुळे ते व्यवस्थित वितळत नाही. स्वतः किसलेलं ताजं चीजच आपल्याला तो परफेक्ट क्रीमी अनुभव देईल. आणि आता आली आहे मॅजिकची वेळ. आपण आता या डिशला ओव्हनमध्ये बेक करून एक कुरकुरीत सोनेरी रूप देणार आहोत. हा तो क्षण आहे जिथे आपली ही डिश खऱ्या अर्थाने जिवंत होते आणि तिचा सुगंध घरभर पसरतो. जुळवणी तर खूपच सोपी आहे. बेकिंग डिशमध्ये आधी वाफवलेली कॉलीफ्लॉवर ठेवा. त्यावर आपण तयार केलेला तो मुलायम सॉस छान पसरा आणि हो, कुरकुरीतपणासाठी वरून थोडं जास्त चीज आणि ब्रेड क्रम्स नक्की घाला. त्यानेच तर खरी मजा येते. आपलं अंतिम ध्येय काय आहे? तर वरून एक कुरकुरीत सोनेरी क्रस्ट, ज्याच्या खाली गरमागरम बुडबुडणारा क्रीमी सॉस दडलेला असेल. ही जी चव आणि टेक्स्चरची जुगलबंदी आहे ना, तीच या डिशला अविस्मरणीय बनवते. चला तर मग ह्या यशाचा फॉर्म्युला पुन्हा एकदा पटकन बघूया. फक्त हे 3 सुवर्ण नियम लक्षात ठेवा आणि तुमचं कॉलीफ्लॉवर चीज पुन्हा कधीही चुकणार नाही, ही गॅरंटी. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम, पाणी हे आपलं शत्रू आहे. कॉलीफ्लॉवरला उकडण्याऐवजी नेहमी वाफवून घ्या आणि त्यातलं पाणी पूर्णपणे निथळून टाका. नियम क्रमांक 2, सॉसचा आदर करा. म्हणजे काय? तर नेहमी गरम दूध वापरा आणि चीज घालण्याआधी पॅन गॅसवरून खाली उतरवा. हा नियम पाळलात तरच तो मुलायम, रेशमी सॉस आपल्याला मिळेल. आणि तिसरा, शेवटचा नियम, चवीला प्राधान्य द्या. चांगल्या प्रतीचं, तीव्र चवीचं आणि स्वतः किसलेलं चीजच आपल्याला ती खरी लाजवाब चव देईल.
इथे मात्र काहीही झालं तरी कॉम्प्रोमाइज नाही. तर मग आता ह्या क्लासिक डिशची मास्टरी आपल्याकडे आली आहे. आता विचार करा, याला अजून खास, अजून युनिक बनवण्यासाठी यात अजून काय घालता येईल? कदाचित थोडं बेकन किंवा थोडे वेगळे मसाले? शक्यता अनंत आहेत. तुमचं परफेक्ट कॉलीफ्लॉवर चीज कसं असेल